नमस्कार श्रोते हो, आपल्या सर्वांचे मराठी भक्ती परिवारात पुन्हा एकदा जोरदार स्वागत। सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे आभार मानू इच्छितो की आपण जो चॅनलला प्रतिसाद दिला आहे तो अतिशय चांगला आहे। आणि श्रोते हो, आपले या 2024 येणाऱ्या वर्षाचे जे टार्गेट असणार आहे ते असणार आहे 1 लाख सबस्क्रायबर। तो श्रोते हो, आपले 50,000 सबस्क्रायबर झालेले आहेत, आपल्याला अजून 50,000 सबस्क्रायबर लागणार आहेत, जेणेकरून आपले मराठी भक्ती परिवार हा 1 लाख सबस्क्रायबरचा होणार आहे। त्यामुळे आपण व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, तसेच चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राइब देखील करा। तर श्रोते, जास्त वेळ न लावता वर्षाचे संपूर्ण पंचांग आणि परिपूर्ण माहितीचे अरुणोदय कॅलेंडर मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे। आणि या व्हिडिओमध्ये जसे की आपल्याला माहित आहे की मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्हाला मार्च 2024 या महिन्यातील सर्व सविस्तर माहिती। तर सुरुवात करूयात 1 मार्च पासून। आणि 1 मार्च आलेला आहे शुक्रवारी, तसेच 2 तारखेला आलेला आहे भद्रा, शनिवारच्या दिवशी 3 तारखेला आलेली आहे भानुसप्तमी। आपण पाहू शकताय श्रोते, भानुसप्तमी ही रविवारच्या दिवशी आलेली आहे। आणि 4 तारखेला जे आहे ते आहे जानकी जन्म। तसेच आपण अगदी सविस्तर माहिती प्रत्येक दिवसाची वाचू शकता, व्हिडिओला पॉज करून देखील वाचू शकता, कारण 4 ते 5 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये सर्व माहिती मला वाचून दाखवणे शक्य नाही। त्यामुळे आपण व्हिडिओला पॉज करून देखील व्हिडिओची माहिती वाचू शकता। 5 तारखेला दशमी क्षय आहे, रामदास नवमी आलेली आहे मंगळवारच्या दिवशी। आणि तानाजी मालुसरे पुण्यतिथी दिन देखील 5 तारखेला असणार आहे। 6 तारखेला विजया स्मार्त एकादशी असणार आहे बुधवारच्या दिवशी। मार्च महिन्यातील पहिली एकादशी असणार आहे ही विजया स्मार्त एकादशी। 7 तारखेला भागवत एकादशी असणार आहे गुरुवारच्या दिवशी। आणि 8 तारखेला असणार आहे महाशिवरात्र शुक्रवारच्या दिवशी। हो श्रोते हो, मला पूर्ण खात्री आहे की आपण शिवजींचे भक्त आहात। आणि कमेंट्समध्ये हर हर महादेव लिहायला मात्र विसरू नका। तसेच 8 तारखेला जागतिक महिला दिन देखील असणार आहे। संत गाडगेबाबांची जयंती तिथीप्रमाणे देखील या दिवशी साजरी केली जाणार आहे शुक्रवारच्या दिवशी। 8 मार्च हा दिवस 2024 मधील महत्त्वाचा दिवस असणार आहे। आणि 9 तारखेला सुरू होत आहे अमावस्या प्रारंभ शनिवारच्या दिवशी। 10 तारखेला अमावस्या समाप्ती असणार आहे। 11 तारखेला छत्रपती संभाजी राजेंचा बलिदान दिन असणार आहे। गोकर्ण महाबळेश्वर रथोत्सव देखील सोमवारच्या दिवशी साजरा केला जाणार आहे। 12 तारखेला आपण पाहू शकता यशवंतराव चव्हाण यांचा जन्मदिन असणार आहे। रमजान उपवास देखील या दिवसापासून प्रारंभ होत आहेत। 13 तारखेला आहे विनायक चतुर्थी बुधवारच्या दिवशी। आणि 14 तारखेला मीन संक्रांती असणार आहे, पुण्यकाळ 12:37 ते संध्याकाळी 6:43 15 तारखेचा दिवस हा जागतिक ग्राहक दिन म्हणून साजरा केला जाणार आहे। 16 तारखेला असणार आहे मल्हारराव होळकर यांची जयंती शनिवारच्या दिवशी। 17 तारखेला आपण पाहू शकता की भद्रा समाप्ती असणार आहे। तसेच 18 तारखेला रविवारच्या दिवशी सामान्य दिवस असणार आहे। 19 तारखेला असणार आहे सुवर्ण प्राशन प्रारंभ दिवस, शुभ दिवस हा असणार आहे मंगळवारचा दिवस। आणि 20 तारखेला आहे मार्च मधील दुसरी एकादशी आमलकी एकादशी। आणि 21 तारखेला आपण पाहू शकताय की गोविंद द्वादशी असणार आहे गुरुवारच्या दिवशी। 22 तारखेला जागतिक जल दिन असणार आहे। 23 तारखेला शनिवारच्या दिवशी अरुणोदय संस्थापक कैलासवासी संतराम टिकारे यांचा स्मृती दिन असणार आहे। आपण जे कॅलेंडर पाहत आहोत त्यांचे संस्थापक आहेत त्यांचा स्मृती दिन असणार आहे शनिवारच्या दिवशी। आणि 24 तारखेला आहे हुताशनी होळी पौर्णिमा प्रारंभ। हो श्रोते हो, मार्च महिन्यामध्ये जो महत्त्वाचा सण आहे तो होळी, तो 24 तारखेला रविवारच्या दिवशी असणार आहे। आणि 25 तारखेला आहे धुलिवंदन सोमवारच्या दिवशी असणार आहे। 26 तारखेला संपवण्यापूर्वी वसंत उत्सव आरंभ होणार आहे मंगळवारच्या दिवशी। 27 तारखेला जागतिक रंगभूमी दिन असणार आहे। तुकाराम बीजोत्सव खेराडे वांगी हेच जळू देहू येथे बुधवारच्या दिवशी। 28 तारखेला आपण पाहू शकता की छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असणार आहे तिथीप्रमाणे गुरुवारच्या दिवशी। आणि 30 तारखेला आहे रंगपंचमी। 2024 मार्च महिन्यातील अतिशय महत्त्वाचा हा देखील रंगपंचमी उत्सव आहे, हा शनिवारच्या दिवशी आलेला आहे। आणि 31 तारखेला आपण पाहू शकता ईस्टर संडे आहे, श्री एकनाथांची षष्ठी असणार आहे। आणि अशा प्रकारे मार्च महिना हा इथे समाप्त होत आहे। अजून आपल्याला जर काही माहिती पाहिजे असेल तर आपण व्हिडिओला पॉज करून सर्व डिटेल्समध्ये माहिती वाचू शकता। चंद्रग्रहणाविषयी बोलायचे झाले तर दिनांक 25 मार्च 2024 रोजी छायाकल्प चंद्रग्रहण भारतामध्ये दिसणार नाही, त्यामुळे हे ग्रहण वेदकाळ पाळू नये अशी सूचना दिलेली आहे, आपण पाहू शकता। आता जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्समध्ये
हर हर महादेव लिहायला विसरू नका. श्री गणेशाय नमः आपल्या आवडत्या देवतेचं कुलदैवताचं नाव देखील आपण लिहू शकता. तसेच व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करत चला, जेणेकरून ही जी काही माहिती मी तुम्हाला सांगत आहे अरुणोदय कॅलेंडरमधील ही सर्वांपर्यंत पोहोचेल. भेटूया लवकरच एप्रिल 2024 ची माहिती घेऊन पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.